आज आपण बनवतोय महाराष्ट्राच्या ढाब्यांवरचा झणझणीत चिकन मसाला फ्राय. काही ठिकाणी याला चिकन सुक्का म्हणतात. खमंग भाजलेला मसाला आणि ज्युसी चिकन हे असं कॉम्बिनेशन आहे ना, एकदा जर बनवून खाल ना तर परत परत बनवायची इच्छा होईल. पूर्ण 1 किलो चिकन आणि रेसिपी इतकी इझी की पटकन आपल्याला घरी बनवता येईल. चला सुरुवात करूया. मीडियम साईजचे 1 किलो चिकनचे पीसेस आपण विथ बोन घेतलेले आहेत. त्याला एकदा व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करूया. 2 इंच आलं आणि 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घालूया आणि कुटून घेऊया. रेसिपीचे इन्ग्रेडियंट्स टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. ठेचून घेतलेलं आलं लसूण घालूया चिकनवरती. आता घालूया 1 टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून धणेपूड, 3/4 टेबलस्पून गरम मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी क्रश करून घालूया, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 2 मीडियम साईजचे लिंबू कापून घेतलेले आहेत आणि याचा ज्यूस पिळून घेऊया चिकनवरती. याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊया. सगळे मसाले चिकनचे जे कट्स आहेत त्याच्यामध्ये पण लागले पाहिजेत. आता याला झाकून ठेवूया कमीत कमी 2 तासासाठी. आता या चिकनसाठी जी मसाला पेस्ट लागणार आहे ती रेडी करून घेऊया. पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. स्लाइस करून घेतलेले 3 मध्यम आकाराचे कांदे घालूया याच्यामध्ये. थोडासा तांबूस रंग आल्यानंतर घालूया 3 हिरव्या मिरच्या. 1 सुक्या नारळाची वाटी स्लाइस करून घेतली होती ते स्लाइसेस घालूया याच्यामध्ये. तांबूस रंग येईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता घालूया 2 टेबलस्पून अख्खे धणे आणि काही खडे मसाले घालूया. 1.5 टेबलस्पून काळी मिरी, 12 ते 15 लवंगा, 1 छोटा तुकडा कलमी, 1 स्टारफूल आणि 1 टीस्पून जिरे. मसाल्यांना व्यवस्थित 2 मिनटं परतून घेऊया. छान असा सुवास आला पाहिजे. थोडी ताजी कोथिंबीर घालूया. 1 मिनटं परतूया आणि नंतर घालूया 8 ते 10 कढीपत्ता. 1 मिनटं परतून गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून याला आता वाटून घ्यायचं आहे. चिकन मॅरिनेट करून 2 तास झालेले आहेत. थोडंसं तेल आता पॅनमध्ये घेऊन हे चिकन दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवर याला शॅलो फ्राय करायचं आहे. 3-4 मिनटांनी हे पीसेस आपण टर्न करून घेऊया. आता टोटल 10-12 मिनटं याला असं कव्हर करून शिजवून घ्यायचं आहे. मधनं जे चिकनचे पीसेस आहेत त्याला टर्न करायचं आहे. थोडेसे त्यांचे पोझिशन्स पण बदलायचे आहेत म्हणजे सेंटरमधनं जळणार नाही. 10-12 मिनटानंतर साधारणपणे 80% हे चिकन शिजलेलं असेल. आता या स्टेजला आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. पॅन तेच वापरायचं आहे आणि चिटकलेला मसाला पण तसाच ठेवायचा आहे. 2 टेबलस्पून तेल घालूया आणि गरम करून घेऊया. तेल तापल्यावर 12 ते 15 कढीपत्ता टाकूया. 7-8 हिरव्या मिरच्या डायमंड शेपमध्ये कापल्या होत्या त्या घालूया याच्यामध्ये. कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया याच्यामध्ये. वा, काय मस्त सुवास सुटला आहे. वाटण काढल्यानंतर खलबत्त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं म्हणजे वेस्टेज होणार नाही. हा मसाला जळायला नको म्हणून ते पाणी आपण याच्यामध्ये घालूया. 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. जर तिखट कमी हवं असेल तर याच्याऐवजी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकतो. 3 मिनटं मसाला शिजवून घेऊया आणि आपण जे चिकनचे पीसेस पॅन फ्राय करून घेतले होते ते घालूया याच्यामध्ये. आता मध्यम आचेवरती 10 मिनटं याला शिजवायचं आहे आणि मसाला असा ड्राय करून घ्यायचा आहे छान. थोडं मीठ कमी होतं तर 1 टीस्पून मीठ मी आणखीन याच्यामध्ये घातलेलं आहे. 7-8 मिनटं याला झाकून व्यवस्थित शिजवायचं आहे. मसाला एकदम असा छान ड्राय झाला पाहिजे. हे बघा असा. वा, सगळ्यात शेवटी गॅस बंद करून थोडासा लिंबाचा रस वरती पिळायचा आहे. हा, तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता याची टेस्ट कशी असेल. या लटपट्या मसाल्यामध्ये चिकन जेव्हा शिजतं ना तेव्हा प्रत्येक चिकन पीसमध्ये आजपर्यंत हा मसाला मस्तपैकी मुरतो. हा मसाला असा ड्राय झाला पाहिजे आणि प्रत्येक चिकन पीसला व्यवस्थित चिटकला पाहिजे. तेव्हा कुठे बनतं हे झणझणीत महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन मसाला फ्राय. चिकन तोडून तुम्हाला दाखवतो. हा, बघा किती सॉफ्ट, किती ज्युसी झालं हे. वर असा झणझणीत खरपूस मसाला आणि आत सॉफ्ट ज्युसी टेंडर असं चिकन. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.